निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे। मात्र रामटेकला शिवसेना उमेदवाराची प्रतीक्षा आहे। पहिल्या टप्प्यामध्ये थेट लढत काँग्रेस आणि भाजपामध्ये होणार आहे। उमेदवारांच्या घोषणेनंतर प्रचाराला सुरुवात देखील झालेली आहे। हुकुमशाही आणि झुंडशाही ज्या पद्धतीने जिल्ह्यामध्ये सुरू होती, मग ते 4.5 वर्षात मी बघितलं की एक सर्वसामान्य माणूस या भागाचा आमदार झाला आणि ज्या पद्धतीने काही लोकांनी हुकुमशाही आणि झुंडशाहीच्या प्रवृत्तीचा पक्ष चालवण्याचं काम केलं, ज्या पद्धतीने करत होते ते सुद्धा मला पक्ष सोडण्यात। दरम्यान रामटेकमधून उमेदवारीसाठी राजू पारवे यांनी काँग्रेसशी बंडखोरी केल्याची चर्चा आहे। पाहूया। हे पूर्व विदर्भातील ज्या लढती आहेत त्याच्या आपण तपशील पाहतो। नितीन गडकरी भाजपाचे उमेदवार नागपुरातून असतील, विकास ठाकरे त्यांच्या विरुद्ध काँग्रेसमधून नागपुरातून लढतील, सुधीर मुनगंटीवार भाजपाचे उमेदवार आहे चंद्रपुरातून, त्यांना काँग्रेसकडून प्रतिभा धानोरकर टक्कर देणार, तर सुनील मेंढे हे भाजपाचे उमेदवार आहे भंडारा गोंदिया इथून, अशोक नेते हे गडचिरोलीमधून भाजपाचे उमेदवार आहेत, त्यांना नामदेव किसान यांची लढत असेल, गडचिरोली काँग्रेसमधून ते उमेदवार असतील, तर सुनील मेंढे यांना प्रशांत पडोळे हे टक्कर देतील, भंडारा गोंदियामधून काँग्रेसचे उमेदवार आहेत। संभाव्य लढत कशी होऊ शकते ती आपण पाहतोय। रामटेक संदर्भातली रश्मी बर्वे या काँग्रेसकडून लढू शकतात, तर राजू पारवे यांना शिवसेनेकडून रामटेकसाठी उमेदवारी दिली जाऊ शकते।